श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा सांगितली आम्हासी. ब्लेंछ राजाने श्री गुरुसी, नेले होते नगरासी. तेथोनी आले गाणगा भुवनासी, पुढील कथा सांगा आम्हासी. करुणा वचन अमृतेसी, श्री गुरु चरित्र अत्यंत सिद्ध म्हणे ऐकवत्सा. कथा असे अतिविशेषा, ऐकता जाती सकळ दोषा. चिंतिले काम्य पाविले, राजाची भेटी घेऊनी. श्री गुरु आले गाणगा भुवनी, योजना करीती आपुल्या मनी. गौप्य रहावे म्हणोनिया, प्रकट झालो वसी. राजा आला भेटावयासी, उपजली भक्ती लेंछासी. नाना याती येतील म्हणून आता गौप्य व्हावे. लौकिक मते निघावे, पर्वतयात्रा म्हणून स्वभावे. निराले श्री गुरु पर्येसा, गौप्य राहिले गाणगा पुरी. प्रकटावने लोकाचारी, निघाले स्वामी श्री पर्वतगिरी. शिष्या सहित अवधारा, भक्त जन बोलवीत. चिंता करिता ती बहुत, श्री गुरु त्यासी संमोहित. रहाविती अति प्रीती, दुःख करीती सकळ जन. लागता ती श्री गुरु चरणा, स्वामी आमते सोडून. केवी जाता यतिराया, तू भक्तजनांची कामधेनू. होतासी आमुचा निधानू, आधा बालका सोडून. जाता म्हणून विनविताती, नित्य तुझे दर्शनी. दुरिते जाती पळवणी, जे जे आमुची कामना मनी. त्वरित पावे स्वामिया, बालका ते सोडून माता. केवी जाय अभेदिता, तूची आमुचा माता पिता. नको अधेरू म्हणता ती, ऐसे नाना परी विनविती. हासते झाले श्री गुरुमूर्ती, संमोखिती अतिप्रीती. न करावी चिंता म्हणून, आम्ही असतो याची ग्रामी. नित्य स्नान अमरया संगमी, वसो मठी सदा प्रेमी. गौप्य रूपे अवधारा, जे भक्त असती माझ्या प्रेमी. त्यासी प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्या धर्मी, जातो श्री शैल यात्रेसी. प्रातस्नान कृष्णात्री, पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठान बरवे त्या क्षेत्री, मध्यान्नी येतो भीमा तटी. संगमी स्नान करोनी, पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतःकरणी, म्हणून सांगती प्रीती करे. ऐसे सांगती समस्तासी, अनुमान न धरा हो मानसी. गाणगा भुवनी अहर्निशी, वसो आम्ही त्रिवाच्या. जे जन भक्ती करीती, त्यावरी आमुची अतिप्रीती. मनः कामना पावे त्वरिती, ध्रुव वाक्य असे आमुचे. अश्वत्थनवे हा कल्पवृक्ष, संगमी असे प्रत्यक्ष. जे जे तुमच्या मनी अपेक्ष, त्वरित साध्य पूजिता. कल्पवृक्षाते पूजोन, यावे आमचे तीर्थस्थान. पादुका ठेवितो निर्गुण, पूजा करावी मनोभावे. विघ्न हर चिंतामणी, त्याते करावे अर्चनी. चिंतिले फळ तत्क्षणी, पावाल तुम्ही अवधारा. समस्त विघ्नांचा अंतक, पूजा तुम्ही विनायक. अष्टतीर्थे सती विशेख, आचरावी मनोभावे. संतोष कर आम्हा प्रती, त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती, त्वरित पावे पर्ययसा. ऐसे सांगोनी तयासी, निघाले स्वामी श्री पर्वतासी. भक्त परतोनी मठासी, आले चिंतित मनात. चिंतित हृदती मठात, तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित, म्हणती वस्तु त्रिमूर्ती. यासी म्हणती जे नर, ते पावती यमपूर. सत्य जाणा हो निर्धार, न कळे महिमा आभासी. सवेची पाहता न दिसे कोणी, प्रेमळ भक्त देखती नयनी. गौप्य रूप धरवणी, राहिले श्री गुरु मठात. दृष्टांत दाखवणी भक्तासी, पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी, राहिले स्वामी पर्येसा. शिष्या ते निरोपिती अवधारा, पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असे पैलतीरा, ऐक्य भावे मल्लिकार्जुनी. निरोप देता श्री गुरुमूर्ती, आणली पुष्पे शेवंती. कमल कल्हार मालती, कर्दळी पर्णवेष्टोनी. आसन केले अति विचित्र, घातले गंगे मध्ये पवित्र. श्री गुरु शिष्यासी सांगत, जावे तुम्ही ग्रामासी. दुःख करीती सकळी, त्यासी सांगती श्री गुरुचंद्र मोळी. गाण्या ग्रामी जावे,
असो जवळी भाव न करावा तुझ्या तुम्ही लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संगोखोनी उठले श्री गुरु तेथुनी विश्वासनी बैसोनी निरोप देती भक्तासी कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चाले उत्तर दिंगतीसी संक्रांती कुंभ पर्ययसा शिशिर ऋतू माघमासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवसी श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरु म्हणती शिष्यासी जातो आम्ही निज मठासी पावता कोण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू येतील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणिक सांगेन एक कोण गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज नित्य जे जन गायन करीती त्या घरी माझी अतिप्रीती त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र स्त्रिया करी शतायुषी नांदतील ऐकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी ऐसे सांगोनी शिष्यासी श्री गुरुदाहले अदृश्यसी चिंता करीती भवसी अवलोकिता ती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखले म्हणून शिष्य वर्गांचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैल तीर तेथे देखले मनीश्वरा संन्यासी वेशदंड हाती नाम नरसिंह सरस्वती निरोप दिला आम्हा प्रती तुम्हा सांगितले म्हणून आम्हा सांगितले मुनी आपण जातो कर्दळी वनी सदा वसो गाणगा भुवनी ऐसे सांगा म्हणतले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखले दृष्टांता जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपला स्थानासी सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया शिष्ये घ्यावी काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा ऐसे नावे करी सांगत प्रसाद पुष्पे वाट पाहात समस्त राहिले स्थिर चित्त हर्षे असती निर्भर इतुकिया अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी कालोन घेती अवधारी नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य ते कोण श्री गुरुसी विस्तारोनिया अमासी सांगा पुष्पे कोण लाधले सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका गंगापुरी असतायिका शिष्य गेले आश्रमासी आश्रम घेती संन्यासी त्यासी पाठविले तीर्थासी त्यांची नामे पर्ययसी सांगेन ऐके विस्तारे कृष्ण बाल सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत त्रिवर्गाले श्री पर्वता आपण होतो चौथावा साखरे नाम सायनदेव कवीश्वर युग्म पूर्व नंदिनामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य 14 जण तेची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले ऐसी श्री गुरूंची महिमा सांगता असे अनुपम्या थोडे सांगितले तुम्हा अपार असे ऐकता श्री गुरुतीर्थ कामधेनु सांगितले जो विस्तारोनु दरिद्र गेले कळवणू ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरूंचे चरित्र पुस्तक लिहिती जे पवित्र अथवा वाचिती ऐकती स्तोत्र लक्ष्मीवंत होती दान धर्म अर्थ काम मोक्ष त्याशी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकलादिष्ट लाधले तात्कालिक अवधारा म्हणे सरस्वती गंगाधर नामधारक लाधला वर लक्ष्मीवंत पुत्र कुमर शतायुष श्रियायुक्त श्री गुरुचरित्र ऐकता लाधली सकलाधिष्ठता या कारणे ऐका समस्त श्री गुरुचरित्र कामधेनु अमृताची असे माथणी
स्वीकारावी त्वरित सकळ जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पुत्र पौत्री यासी चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या प्राणिया घरी चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी मनोनी सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकला दिष्टला दे तुम्हा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु निजा आनंद गमनम नाम 150तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम श्रोते भावे सावधान श्री गुरुचरित्र अध्याय 51 ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी मगनपै सेवोनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्म कर्म पुलकांकित रोमांच ही उठती कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली सकंपित विवर्भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा समाधी मुखे न बोले देह अनुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे म्हणोनी हस्ते करवाटी प्रेम भावे आलिंगिती देहावरी ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तम तू तरलासी भवसागरी राहसी ऐसा समाधिस्त जरी ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तरती कैसे मग या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी बाह्य देहाची राहटणी शास्त्राधारे करावी तुवा विचारिले म्हणून आम्ही आठवली अमृताची वाणी तापत्रयाते करी हानी ऐशी अनुपम्या प्रकटली तुझमुळे आम्हा आठवले तुवा आम्हा वरवे केले त्वाही एकाग्रत्वे ऐकले आता हेच विस्तारी नामधारका ऐशिया परी सिद्ध सांगती परोपरी मग तो नेत्रोन्मिल करी कर जोडोनी उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तूच या विश्वास आधारू भवसागरू पैल पारू तूच करिसी श्री गुरुराया असे नामधारक विनवित सिद्धांचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनांची मनोवृत्ती गुरी देवोनी स्थिरावली मी अतृप्त आहे अजूनी हेची कथा पुन्हा सुचवोनी अक्षयामृत पाजोनी आनंद सागरी मज ठेवा बहु औषधींचे सार काढोन त्रैलोक चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षणे तैसे सार मज सांगा ऐकून शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना म्हणती बालका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका 51 अध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्ता प्रती जाहले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युवाचे भाव कथिता श्री गुरुसेवा दीपका प्रती
घडली ऐसे कथिये नाम धारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुर्थाध्यायी अनसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती परितीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले सहाव्यात लिंग घेऊनी रावण लाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न तरुणी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती दयाप्रती गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी नवमाध्यायी रजका प्रती कृपाळू गुरुराज देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावधी श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण कुरंजपुरी अंबा नामे त्याची नारी नारसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरणे द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्या ते करंजपुरी भेटून येती गोदात्री कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणी शासन सायं देवा सवरदान देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती यात्रे दवडुनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मणा गुरु भक्ती कथोनिधली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवरी प्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दोन्ही करी अर्पण त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटुनी दरिद्रियाचा कुंभरिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्यायात औदुंबरांचे करुणी वर्णन योगिनी सदेवनी वरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिले तिजला 2 एकमरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात तेची कथा 21